यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण जाणार आहोत नालासोपारा। नालासोपारा येथील वाघोली गावाला भेट द्यायला। तिथे आहे स्वामी समर्थांचा भव्य दिव्य असा मठ। नालासोपारा स्टेशनवरून 6 किलोमीटर अंतरावर वाघोली हे गाव वसलेलं आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव। या वाघोली गावातील स्वामींच्या मठाचा परिसर हा पूर्णतः हिरव्यागार वृक्षांनी नटलेला आहे। प्रवेशद्वारापासूनच आपल्याला निसर्गाची जाणीव व्हायला लागते। दोन्ही बाजूला हिरवगार गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळा, घसरगुंडी, बैलगाडी असे अनेक खेळ ठेवण्यात आले। तिथून सरळ गेल्यानंतर आपल्याला लागतो स्वामींचा मठ। या स्वामींच्या मठात सकाळी 6:30 ला आरती होते आणि संध्याकाळी 6:30 ला आरती होते। दर गुरुवारी 12 ते 1:30 मध्ये इथे महानैवेद्य असतो। इथे स्वामींची खूप सुंदर भव्य दिव्य अशी मूर्ती आहे, जी बघितल्यानंतर आपल्या मनाला एक प्रसन्नता जाणवते। चला तर आपण सुद्धा त्या मूर्तीचं दर्शन घेऊया। आता तुम्ही आज वाघोलीच्या स्वामी समर्थ मठामध्ये जो मठ 28 दिवसात बांधला गेला आहे, 2 ऑक्टोबर 2025ला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी गांधी जयंती दिवशी याचं लोकार्पण झालेलं आहे। आणि हा चिरा दगडामध्ये जे जांबा दगड म्हणतो आपण, कोकणाचा जांबा दगडामध्ये बनवलेला आहे। या ठिकाणचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आरतीच्या टाईममध्ये आरती दिली जाते। दर गुरुवारी भंडारा असतो। हे नालासोपारा स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। येण्यासाठी स्पेशल रिक्षाने तुम्ही येऊ शकता। महानगरपालिका ज्या बस आहेत त्या 251 नंबर बस पकडली तर तुम्ही वाघोली नाक्यावर उतरून निसर्गाचा आस्वाद घेत आमच्या वाघोलीच्या वाघेश्वरी माताचं दर्शन घेऊन तुम्ही इथेपर्यंत येऊ शकता। या ठिकाणी विविध प्रोग्राम जे होतात त्याचं कॅलेंडर बाहेर लावलेलं आहे। बाजूलाच अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे, जे 15 फूट खोल जमिनीमध्ये आहे, लाकडाच्या मध्ये बनवलेलं आहे आणि ते 2001 पासून आहे। त्याचं जे वैशिष्ट्याचे संकष्टी अंगारकी त्या दिवशी या ठिकाणी भरपूर भक्त येतात आणि त्यांनी केलेल्या इच्छाचं प्रगट त्यांचं सार्थक होतं। त्यानंतर त्याला नाव पडलं आहे इच्छापूर्ती गणपती मंदिर। हे पूर्वी ध्यान मंदिर होतं आणि ते लोकांची इच्छा पुऱ्या होतात, त्यामुळे त्याचं नाव इच्छापूर्ती गणपती पडलेलं आहे। गणपतीच्या दर्शनानंतर आता आपण जाणार आहोत शनी मंदिरात। हे शनी मंदिर 14 वर्षापूर्वी बांधलं गेलं होतं। या शनी मंदिरात दर शनिवारी महाप्रसाद केला जातो। त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर दीपोत्सव सुद्धा साजरा केला जातो आणि इथे प्रचंड गर्दी असते शनी जयंतीला लोकांची। शनी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर त्याच परिसरात थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला मिळतं बाळूमामांचं मंदिर। हे बाळूमामांचं मंदिर खूपच प्रसिद्ध आहे। इथे दररोज खिचडीचा प्रसाद दाखवला जातो आणि दर अमावास्येला इथे खूप मोठा भंडारा करण्यात येतो। महादेव ह्या गार्डनमध्येच आहे, ते पण स्वयंभू आहे।
मेंढ्या आणलेल्या आहेत आणि गोशाळा आहे, ती पण तुम्ही बघा अवश्य. मेंढी माऊली हे बघायला येतील लोक आदमापूरला, कोल्हापूरला जातात. त्याच्याऐवजी आम्ही कोल्हापूरच्या आदमापूरच्या मठातूनच इथे आणले आणि त्याला धर्म समाज जो आहे तो भरपूर मानतो. अमावस्येच्या दिवशी भंडारा असतो, जो शनी मंदिराच्या आवारामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी असतो. त्या ठिकाणी साधारणतः 5 ते 10,000 लोक त्याचा आस्वाद घेतात. दर शनिवारी शनिदेवाचा भंडारा असतो, तो दुपारी 12 वाजता या ठिकाणी गुरुवारी असतो. इकडची आरती सकाळी 6, दुपारी 12 आणि संध्याकाळी 6ला असते. त्याचं महत्त्व असं आहे की प्रत्येक भक्ताला ह्या आरतीचा मान श्री स्वामी. निसर्गाचा सहवास आणि देवतांच्या दर्शनाचा लाभ या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे मिळतात. तुम्ही वन डे पिकनिक म्हणून सुद्धा तिथे जाऊ शकतात. खरंच निसर्गाने व्यापलेलं असं हे वाघोली गाव. नक्की जा आणि स्वामींच्या मठाला भेट द्या.